नमस्कार मित्रांनो, ऑलमोस्ट 29 दिवसपर्यंत मी चांगली ट्रेडिंग केली. 29 दिवसपर्यंत माझं जे अकाउंट व्हॅल्यू ऑलमोस्ट 98-95 हजाराच्या जवळपास झाली होती आणि ती ट्रेडिंग आपण 50,000ने ट्रेडिंग स्टार्ट केली होती. तर ऑप्शन बाईंग, स्पेशली ऑप्शन बाईंगमध्ये हेच महत्त्वाचं आहे की आपण प्रॉफिट तर करून घेतो, पण मग कॅपिटलला जपणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तो एक दिवस असो किंवा ते 2-3 दिवस असो, जेव्हा आपली सायकोलॉजी खराब होते तर आपलं पूर्ण अकाउंट वाईप आउट होऊ शकतं आणि तेच माझ्यासोबत झालं. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेमकं काय झालं होतं आपल्यासोबत. स्पेशली मिस्टेक म्हणजे तीच की ट्रेंडच्या अगेन्स्ट मी ट्रेड केली. आता ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करणं चुकीचं नाही, पण मग तिथे आपण छोटासा लॉस बुक नाही करत. ते सगळ्यात मोठे मिस्टेक आहे की समजा आपला व्ह्यू बुलिश साईडला आहे आणि आपण समजा बुलिशची एंट्री केली आणि मार्केट आहे तुमचा डाऊन साईड जात आहे, तिथे मी छोटासा एसएल देऊन माझा सिस्टम बंद नाही करत किंवा माझ्या ज्या ट्रेड आहे त्या मी तिथे क्लोज नाही करत. ही सगळ्यात मोठी मिस्टेक मी माझ्या ट्रेडिंग जर्नलमध्ये बॅक टू बॅक 3-4दा ही सगळ्यात मोठी मिस्टेक झालेली. म्हणजे या मिस्टेकमुळे माझं अकाउंट वाईपआउट झालेलं आहे आणि स्पेशली ही मिस्टेक मी एक्सपायरीला करतो आणि एक्सपायरीला सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे तीच की आपली जी क्वांटिटी असते ती वाढून जाते. माझीच नाही, भरपूर ट्रेडरची तीच मिस्टेक असते की ते एक्सपायरीला त्यांची क्वांटिटी वाढून घेतात, त्यामुळे त्यांचं अकाउंट आहे ते लॉसमध्ये कन्वर्ट होऊन जातं. तर त्या मिस्टेक आपण पुढच्या वेळेला करणार नाहीत. आणि आपण आता 1 जुलैपासून नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत. सिरीजचं नाव सिम्पल आहे, ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंज आपण ठेवलेलं आहे. आपलं कॅपिटल सेम तेच राहणार आहे की 50,000चं आपण कॅपिटल ठेवणार आहे, फक्त रूल्स थोडे चेंजेस आहे. आता मी माझं जे मागचा डाटा होता, आपण म्हणतो नाही का एक ट्रेडरचं सगळ्यात महागडं पुस्तक म्हणजे ते असतं त्याचं ट्रेडिंग जर्नल. ते माझं ट्रेडिंग जर्नल रीड केलं, त्याच्यामध्ये एक पॉईंट मला समजलं की मी ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करत नाही, कारण माझे जे ट्रेड आहे ते 1:4 पर्यंत सुद्धा जातं. तर मला आता ट्रेडिंगकडे चांगल्या पद्धतीने फोकस करायचं आहे. ॲटलिस्ट ट्रेड समजा माझ्या फेवरमध्ये गेली, प्रॉफिट समजा 1:1 दिलं, कॉस्ट टू कॉस्ट आणण्याचा प्रयत्न करेल आणि समजा 1:2 गेलं तर 1:1 पर्यंत आणेल, थोडं 1:1.5 पर्यंत आणेल. म्हणजे ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने मी करण्याचं ट्राय करणार आहे. कारण कसं आहे, आपल्याला कॅपिटल प्रिझर्व करणं महत्त्वाचं आहे, कॅपिटल जपणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी माझं कॅपिटल जपण्याचा प्रयत्न करेल चांगल्या पद्धतीने. रूल्स सेमच आहे, मॉर्निंगलाच मी ट्रेड करणार आहे, 2,000चा एसएल राहणार आहे. फक्त टार्गेट वाढवण्याचा प्रयत्न करू आणि ट्रेडिंगकडे आपण चांगल्या पद्धतीने फोकस करणार आहोत. एकच ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत. मागच्या वेळेला आपण काही दिवस 2 ट्रेड प्लॅन केली, त्यामध्ये सुद्धा आपलं रिस्क टू रिवॉर्ड जो रिस्क मॅनेजमेंट असतो तो चुकला आहे माझा. त्यामुळे मी एकच एंट्री प्लॅन करणार आहे मॉर्निंगलाच. आणि राहिला विषय एवढाच की आता जॉबचा लोड आहे. तुम्हाला बी माहिती आहे की आपला जो सीझन आहे, कांद्याचा सीझन चालू आहे. जास्त करून तर आपले महाराष्ट्रातले लोक व्हिडिओ बघतील, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपला जवळपास एप्रिलपासून सीझन चालू होतो, दिवाळीपर्यंत ओनियनचा सीझन असतो. त्यामुळे माझ्या मागे थोडी आता धावपळ आहे, त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओ ते येतील, पण मग असे शॉर्टकट येऊ शकतात. लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डेड ट्रेडिंगचा व्हिडिओ बाय चान्स नाही आला तर त्यासाठी मी तुमच्याकडनं आत्ताच सॉरी सांगतो. आणि राहिला विषय, ह्या व्हिडिओला मी चॅलेंजचं नाव देण्याचं रिझन माझं असं आहे की खूप दिवसापासून माझं चालू आहे की जे आपलं नीम करोली बाबाचा आश्रम आहे कैचीधामला, उत्तराखंडला, तिथे माझं जाण्याचा प्लॅन चालू आहे. ऑलमोस्ट 2-3 वेळा माझ्याकडे कॅश आलीसुद्धा, पण माझं जाणं झालं नाही. तर हे चॅलेंज स्टार्ट करण्याचं मोटिव्ह माझं तेच आहे की मला ॲटलिस्ट प्रॉफिट झाला किंवा प्रॉफिट नाही बी झाला, समजा प्रॉफिट झाला तर मी त्या प्रॉफिटच्या पैशांमधनं ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये माझा जाण्याचा प्लॅन चालू आहे. आणि राहिला विषय, समजा प्रॉफिट नाही झाला तर मी जो कॅपिटल यूज करतोय, ॲटलिस्ट समजा माझ्या 30 दिवसापर्यंत कॅपिटल तरी सेफ राहील. मग त्या कॅपिटलमधनं मी तिथे जाण्याचं ट्राय करेल, पण मग मला नक्की तिथे जायचं आहे. हेच माझं चॅलेंजचं मोटिव्ह आहे की प्रॉफिट झाला तरी जायचं आहे, प्रॉफिट नाही झाला तरी मला ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये नीम करोली बाबाच्या आश्रमला जायचं आहे. मागच्या सिरीजला जसं तुम्ही मला सपोर्ट केलं तसं या वेळेला बी सपोर्ट करा, चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा. मी सुद्धा मला स्वतःवरती कंट्रोल आणण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. कारण मेन म्हणजे तेच आहे की एकच मिस्टेक आपण वारंवार करतोय, तर हे आपल्याकडनं व्हायला नको पाहिजे. मिस्टेक्स मी आयडेंटिफाय केली, परत काही लोक ट्रोल करता, कमेंट करता, बाकीचे आपल्याला गाईड करता, काही अडचणी आपल्याला गाईड करता. मी बी मार्केटमधनं शिकतोय, तुम्ही पण मार्केटमधनं शिकता, एकमेकांच्या मिस्टेकमधनं आपण शिकू. मेन मोटिव्ह तेच आहे की माझा जो गोल आहे तो गोल मला क्लिअर आहे की मला हेच करायचे. मी माझ्या मिस्टेक्स आयडेंटिफाय केलं आहे. आता मिस्टेक म्हणजे एकच राहिलेली माझी, ती म्हणजे डिसिप्लिन. आता जो आपण एक ट्रेडर येतो तो पहिले स्टार्टिंगला स्ट्रॅटेजी मागे पळतो, मी आता माझ्या स्ट्रॅटेजी मागे पळत नाही. त्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो त्याला माहिती नसतो स्टार्टिंगला, तो मला माहिती आहे. मनी मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे, आपल्याला सर्वाईव्ह कसं करायचं मार्केटमध्ये ते माहिती आहे. मला माहिती आहे की 50% ॲक्युरेसी बी राहिली तरी आपण मार्केटमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. आपण जो आपली जो गोल आहे तो, आपण जे आपले नाही का ड्रीम्स आहेत, 50% ॲक्युरेसीमध्ये सुद्धा आपण आपले ड्रीम्स कंप्लीट करू शकतोय. फक्त मेन मोटिव्ह आता जी माझी लास्ट मिस्टेक आहे ती आहे म्हणजे डिसिप्लिन. कारण जे आपण सेकंड एंट्री म्हणू शकतो किंवा तिसरी एंट्री म्हणू शकतो ती आपण प्लेस करतो, त्याच्यामध्ये तुमचा डिसिप्लिन आला. आपण आपला लॉस बुक करत नाही, तिथे तुमचा डिसिप्लिन आला. आपण एक्सपायरीला नाही का ओव्हर ट्रेडिंग करतो, तिथे तुमचा डिसिप्लिन आला. या सगळ्या गोष्टी डिसिप्लिनवरती येऊन थांबतात. त्यामुळे माझी जी शेवटची मिस्टेक आहे आणि जी इम्पॉर्टंट मिस्टेक आहे ती आहे म्हणजे डिसिप्लिन. तर मी ते डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न करेल. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण 1 जुलैपासून.
तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.